ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. स्वसुख भोगण्याच्या इच्छेचा परिणाम. ओव्या आहेत 6 आणि 7. शिव व शक्ती यांना स्वसुखाची आवड असल्यामुळं ती दोघे एकरूप झाल्यावर त्याचा काय परिणाम होतो ते ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, हा ठाव वरी वियोग भेडे, जे बाळ जगा येवडे, वियाली परी न मोडे दोघुलेपण. ठायवरी म्हणजे येतपर्यंत, वियोग भेडे म्हणजे वियोगाच्या भीतीने, वियाली म्हणजे प्रसवली, दोघुलेपण म्हणजे दोनपण. शिव आणि शक्ती यांनी आपणामध्ये वियोग होईल या भीतीने जगा एवढ्या बाळाला जन्म दिला. हे जग नामक बालक जन्माला आल्यामुळं या दोघांमध्ये तिसरे झाले तरी त्यांच्या दोनपणामध्ये काहीही बिघाड उत्पन्न झाला नाही. आपुलिया अंगी संसारा, देखिलिया चराचरा, परी नेदी तीची तिसरा झोक लागो. आपुलिया अंगी म्हणजे आपल्याच ठिकाणी, चराचर संसारा म्हणजे चेतन व अचेतन जगत, तिसरा झोक म्हणजे तिसरेपणाचा वारा. चेतन व अचेतन जग शिवशक्ती ही आपल्या उभयतांच्या अंगावरच दाखवत असूनही ती आपल्या दोनपणाला तिसरेपणाचे नुसते वारे देखील लागू देत नाहीत. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, परस्पर प्रीती रहावी अभंग, न व्हावा वियोग म्हणून या. ब्रह्मांडा एवढे जरी व्याले बाळ, नांदिती केवळ एकत्वेती. भासविती जग तरी तीही चांग, स्वरूपाचा भोग स्वरूपासी. स्वरूपेच घेता स्वरूपाचा भोग, काय होई भंग एकत्वाचा. जरी शिवशक्ती आपुलिया प्रीती आपणा मांडिती जगत रूपे, तरी दोघा होनी नाही तिजे भिन्न, राहती नटन तीच तेथे. आणि दोघांशीही जेथे एकपण, आणावे कोठून तिजे तेथे. याचं स्पष्टीकरण बघूया. परमात्म्याला बहु होण्याची इच्छा झाली तेव्हा एकच तत्व द्विधा झाले. द्विधा झाल्यावर आपल्याकडे अपूर्णत्व आलं असं वाटून पुन्हा या दोघांना एकरूप होण्याची इच्छा झाली. ही शिव व शक्ती ही पराकाष्ठेची वियोग भीरू आहेत. एक क्षणभर सुद्धा ही दोघे एकमेकांपासून अलग होत नाहीत. त्यामुळे ती पूर्ण सुख भोगण्याच्या पराकोटीच्या इच्छेने एकरूप झाली, एकमेकात विलीन झाली. त्याचा परिणाम म्हणून एका अपत्याचा जन्म झाला. जगा एवढ्या गुटगुटीत बाळसेदार बाळाचा जन्म झाला. त्याला ही वियोगाची भीती कारणीभूत ठरली. येथे अशी शंका निर्माण होते की शिवशक्ती द्वंद्व हे एक आहे, परंतु जेव्हा ते जगाच्या निर्मितीला प्रवृत्त होईल तेव्हा तरी त्यांच्या एकत्वात बिघाड उत्पन्न होईलच. या शंकेचे उत्तर ज्ञानदेव दोघुलेपण या शब्दाने देतात. दोघुलेपण म्हणजे मिथुनत्व. दोघांमध्ये वियोग निर्माण होऊ नये म्हणून या मिथुनाने जगताला जन्म दिला. जन्माला आलेले अपत्य हे पती पत्नींचे प्रेम दृढ करणारी गाठ आहे. त्यांनी त्यांचे इतके दृढीकरण केले की त्यांचे मिथुनत्व तर मोडले नाहीच, परंतु एकत्वालाही बाध आला नाही. येथे ज्ञानदेवाने सृष्टीला शिवशक्तींच्या बाळाच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे. शिवशक्त्यात्मकम जगत या दोघांखेरीज वास्तविक पदार्थ नाही, तेव्हा सर्व चराचर विश्व हे शिवशक्ती रूपच आहे. भगवंत गीतेत सांगतात की मया ततमिदं सर्वम जगद अव्यक्त मूर्तीना. मीच माझ्या सूक्ष्म रूपाने हे सर्व जग व्यापलेलं आहे. सर्व जग परमात्म्यानेच व्यापलेलं आहे. तेथे दुसरेपणा नावालाही नाही. ज्ञानदेवाने या जगाची व्याख्या केलेली आहे. बीजाची जाहले तरू की भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानदेव सांगतात की ज्याप्रमाणे बीजाचाच वृक्ष व्हावा, सोन्याचाच अलंकार असावा, तसा माझ्या एकाचाच विस्तार म्हणजे हे जग. या बहुपणाच्या सोहळ्यात शिवशक्ती एका बाळाला जन्म देती झाली. जगा एवढे असे म्हणून ज्ञानदेवाने या बाळाच्या बाळसेदारपणाचा उल्लेख केला आहे. हे जग केवढं आहे ते काही आपल्या एका पृथ्वीपुरतं मर्यादित नाही. पृथ्वी हा आपल्या सूर्यमालेतील एक ग्रह. अशा अनंत सूर्यमाला एका आकाशगंगेत आहेत व अशा अनंत आकाशगंगा आहेत. एवढे हे जगरूपी बालक आहे. या बाळाचे बाळसे ब्रह्मस्तंभ पर्यंत चारही दिशांना व्यापून राहिलेलं आहे. शिवशक्ती व जगदरूपी बालक अशा आता 3 अवस्था झाल्या, पण तरीही या तिसऱ्याच्या आगमनामुळे
शिवशक्ती यांच्यामधील प्रेमात बाधा येईल अशी मात्र शक्यता नाही. हे विराट बालक शिवशक्तीच्या अंशाने तयार झालेले आहे, त्यामुळे ते सुद्धा शिवशक्ती रूप आहे. या बालकाचे बाह्यांग शक्तीनं तयार केलं व त्याचे अंतरंग शिवाने तयार केले. प्रत्येक शरीराचे अहमस्फुरण आहे तो म्हणजे शिव आहे, तर शरीर म्हणजे शक्ती आहे. या जगास पाहणारा द्रष्टा हे पुरुषाचं अंग असून जगद्रूप हे प्रकृतीचं अंग आहे. एकच परमात्मा स्वरूपानेच स्वरूपाचा शिव व शक्ती रूपाने भोग घेत असल्यामुळं तिथं द्वैत नावालाही नाही. आपल्या अंगावरच त्यांनी हे जगत निर्माण केले आणि ते सतत या बालकाला आपल्याच अंगावर वागवीत असतात, कारण ती दोघे स्वतःच विश्वरूप झालेली आहेत. जग दिसते, पण त्यात मोजायला गेले तर नामरूपात्मक शक्ती व अस्थिभाती प्रिय स्वरूप असा शिव असे दोघच दिसतात. या विश्वातील प्रत्येक पदार्थात हेच दोन घटक असतात. तिथे तिसरेपणाचा वाराही स्पर्श करू शकत नाही. त्यांच्या एकत्वाचा भंगच होत नाही. त्यामुळे जगा एवढे बाळ ही दोघे प्रसवत असली तरी त्यांच्या ऐक्याला बाधा येत नाही. जगा एवढ्या बाळामुळे त्यांना तिसरेपणाचा धक्काही लागत नाही. व्यवहारात पती पत्नींच्या उत्कट प्रेमात अपत्याच्या प्रवेशानंतर थोडा तरी अंतराय निर्माण होतो, पण या जगरूपी बाळामुळं या दोघांना तिसरेपणाचा हलकासा वारा देखील लागत नाही, कारण हे चराचर विश्व ती दोघे सदा सर्व काळ आपल्याच अंगावर वागवीत असतात. ती दोघे स्वतःच विश्वरूप झाली आहेत, त्यामुळे विश्व सुद्धा शिवशक्ती रूपच आहे. मुळात दोनपणच नाही, तिथे मग त्या दोघांना तिसरेपणाचा वारा तरी कसा लागणार. ही दोघे मिळून एकच आहेत व विश्वाच्या निर्मितीनेही त्यांच्या ऐक्याला बाधा पोचत नाही, कारण त्यांनी आपल्यालाच या जगद रूपाने मांडलेले आहे. असा हा त्यांचा संसार अलौकिक आहे. बाळ येणे ही प्रक्रिया लौकिक जीवनाशी साधर्म्य दाखवणारी आहे, पण त्यामुळे शिवशक्तीच्या संसाराला तिसरेपणाचा वाराही लागत नाही, ही गोष्ट मात्र अलौकिक आहे, लौकिक जीवनाशी वैधर्म्य दाखवणारी आहे. जगदरूपी बालकाच्या येण्याने ही दोघे तिसरेपणाचा संबंध आपणाकडे येऊ देत नाहीत, याचा अर्थ त्या दोघांमध्ये दोनपणा आहे अशी शंका निर्माण होते. त्याचे उत्तर स्वामींनी सांगितले आहे की मुळात ती दोघे वियोगाच्या भीतीने एकत्वाने नांदतात, स्वरूपानेच स्वरूपाचा भोग घेतात. मग एकत्वाचा भंग कसा होणार. ती दोघे भिन्न नाहीतच, एकच आहेत, तर त्यांच्याकडे तिजेपणा कसा येईल. याचेच स्पष्टीकरण ज्ञानदेव पुढच्या ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.